मित्रो, 12 टेन्सेस शिकायला खरोखर 100 नियम लागतात का, की आपण चुकीच्या पद्धतीने शिकतोय? मी जर तुम्हाला म्हणालो की केवळ 18 वाक्यांमध्ये तुम्ही सर्वच्या सर्व 12 टेन्सेस शिकू शकता, तर होय. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी हेच करणार आहोत. ना मोठे नियम, ना गोंधळ, ना पाठांतर, केवळ 4 रचना आणि 18 वाक्य. आणि शेवटी मी तुम्हाला 12 टेन्सेस कधी वापरतात याचा एक कंप्लीट टेबल देणार आहे. आणि मित्रो, शेवटी एक अशी जबरदस्त ट्रिक देणार आहे की तुम्ही 5 सेकंदामध्ये टेन्स ओळखू शकाल. अशी एक तरी एक्झाम आहे का की जिच्यामध्ये टेन्सेसवर प्रश्न विचारण्यात येत नाहीत? 10th बोर्ड एक्झाम, 12th बोर्ड एक्झाम, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, MPSC एक्झाम, या सर्व परीक्षांमध्ये टेन्सेसवर प्रश्न विचारण्यात येतात. टेन्स इतका महत्त्वाचा आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग इंग्लिश ग्रामर सोपे करूयात. मित्रहो, पाठाला सुरुवात करण्यापूर्वी 12 टेन्सेसचा एक जलद आढावा आपण घेऊयात. मित्रो, इंग्लिशमध्ये 12 टेन्सेस आहेत हे तर तुम्हाला माहीतच आहे. आणि प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे मुख्य काळ आहेत. प्रत्येक मुख्य काळाचे 4 उपकाळ आहेत. आणि मित्रहो, हे 4ही उपकाळ सारखेच आहेत. उदाहरणार्थ पहा, प्रेझेंट टेन्सचा सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे 4 उपकाळ प्रेझेंट टेन्सचे आहेत. तर पास्ट टेन्सचे देखील हेच 4 उपकाळ आहेत. म्हणजे सिंपल पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, दोन्ही काळांचे सारखेच उपकाळ आहेत. आता फ्युचर टेन्सचे सुद्धा हेच उपकाळ आहेत. पहा, सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पहा, तिन्ही काळांचे सिंपल टेन्सेस आहेत, तिन्ही काळांचे परफेक्ट टेन्सेस आहेत, तिन्ही काळांचे कंटिन्युअस टेन्सेस आहेत आणि तिन्ही काळांचे परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस आहेत. म्हणजे तेच उपकाळ सर्व काळांमध्ये विभागलेले आहेत. तर मग या उपकाळांच्या रचना देखील सारख्याच आहेत. जसे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स, या तिन्ही काळांची एकच रचना आहे. तसंच परफेक्ट टेन्सचं, तसंच कंटिन्युअस टेन्सचं आणि तसंच परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे. जर तिन्ही काळांचे सारखेच काळ असतील, त्यांच्या रचना देखील सारख्याच असतील, तर काळानुसार या टेन्सेसचा अभ्यास करण्यापेक्षा किंवा सर्व 12 काळांचा अभ्यास करण्यापेक्षा आपण या उपकाळानुसार अभ्यास केला तर, आणि हेच आपण या पाठामध्ये करणार आहोत. या उपकाळानुसार टेन्सेसचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रहो, सर्वप्रथम आपण पाहूया किती स्ट्रक्चर्स आहेत. आपण पाहिलं की प्रत्येक काळाचे 4 उपकाळ आहेत, म्हणजे 4 स्ट्रक्चर्स आहेत. म्हणजे सिंपल स्ट्रक्चर, याचे 3 काळ, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. यासोबतच परफेक्ट स्ट्रक्चर्स 3, कंटिन्युअस स्ट्रक्चर्स 3 आणि परफेक्ट कंटिन्युअस स्ट्रक्चर्स 3. मित्र, हे स्ट्रक्चर्स म्हणजे हे टेन्सेस आहेत. म्हणजे सिंपल टेन्सेस, परफेक्ट टेन्सेस, कंटिन्युअस टेन्सेस आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस. म्हणून गोंधळून जाऊ नका. टेन्सेस म्हटलं काय आणि स्ट्रक्चर म्हटलं काय, एकच गोष्ट आहे. म्हणून मित्रो, हे स्ट्रक्चर तुम्हाला जर कळले तर आपोआप तुम्हाला सर्वच्या सर्व टेन्स कळणार. चला तर मग करूया आपल्या आता पाठाला सुरुवात. मित्रहो, नमस्कार. मी डॉक्टर नारायण बिडवे. सर्वप्रथम मित्रहो, आपण सिंपल स्ट्रक्चर म्हणजे सिंपल टेन्सेसचा अभ्यास करूया. किती सिंपल टेन्सेस आहेत? 3. आणि या सर्व सिंपल टेन्सेसची रचना काय आहे? फक्त मेन व्हर्ब. यामध्ये फक्त मेन व्हर्ब असतं आणि 2 टेन्सेसमध्ये ते एकाच शब्दाचं असतं. तर हे एकाच शब्दाचं सुद्धा लक्षात ठेवा. आणि फ्युचर टेन्समध्ये ते 2 शब्दाचं होतं. कशामुळे? कारण फ्युचर टेन्सचं लक्षण दर्शवणारा विल हा शब्द त्याच्या अगोदर ॲड होतो. म्हणून फक्त मेन व्हर्ब यामध्ये असतं आणि फ्युचर टेन्समध्ये त्याच्या अगोदर विल वापरण्यात येतं.
तर सिंपल टेन्सेस किती आहेत हे आपण पाहूयात. पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. अशा प्रकारे हे 3 सिंपल टेन्सेस आहेत. या तिन्ही टेन्सेसची रचना एकच आहे. याच्यामध्ये असतं मेन वर्ब आणि फ्युचर टेन्ससाठी अगोदर विल येतं. चला आता प्रत्यक्ष एका एका टेन्सची रचना आपण आता पाहूया. सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना कशी असते, त्यामध्ये V1 असतं. पहा याचं उदाहरण, शी हेल्प्स मी. पहा या ठिकाणी एकाच शब्दाचं किंवा फक्त मुख्य क्रियापद असलेलं हे वाक्य आहे. सिंपल पास्ट टेन्समध्ये V2 असतं. शी हेल्प्ड मी. पहा या ठिकाणी देखील एकाच शब्दाचं क्रियापद आहे किंवा फक्त मेन वर्ब आहे. आणि सिंपल फ्युचर टेन्समध्ये विल प्लस व्ही, विल येतं आणि त्यानंतर काळविरहित क्रियापद येतं. इथं व्ही आपण घेतलं, हे काळविरहित क्रियापद आहे. V1 म्हणजे प्रेझेंट टेन्समधील क्रियापद आणि V2 म्हणजे पास्ट टेन्समधील क्रियापद. तर सिंपल फ्युचर टेन्समध्ये विल प्लस व्ही असतं. पहा, शी विल हेल्प मी. अशा प्रकारे विल आल्याने फ्युचर टेन्समध्ये किंवा सिंपल फ्युचर टेन्समध्ये 2 शब्द तुम्हाला दिसतात. म्हणून एका शब्दाचं क्रियापद हे जरी आपण घेतलं असलं तरी फ्युचर टेन्समध्ये विल लागल्यामुळे 2 शब्द होतात, हे लक्षात ठेवा. तर मित्रो, तुम्हाला मी सतत म्हणतोय की V1 V2, ठीक आहे, V1 V2 आपण समजू शकतो, परंतु हे V1 V2 येतं कुठे याची तर आपल्याला माहिती पाहिजे. या ठिकाणी जी उदाहरणं घेतली त्यावरून पहा, सुरुवातीला सब्जेक्ट येतो आणि त्यानंतर वर्ब येतं, आहे की नाही. बरं, हे V1 आणि V2 म्हणजे काय, तर मित्रो याचा सविस्तर अभ्यास आपण टेन्सेसवरील या फाउंडेशनच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण 5 अशा आवश्यक गोष्टी किंवा 5 असे नियम शिकवलेले आहेत जे टेन्सेस कळण्यासाठी आवश्यक आहेत. सेंटेन्सची रचना या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की सेंटेन्समध्ये सुरुवातीला सब्जेक्ट येतो आणि सब्जेक्ट नंतर व्हर्ब येतं. आपल्याला व्हर्ब कशाला पाहिजे, कारण व्हर्बमध्ये टेन्स असतो. त्याचबरोबर कर्त्याचे पर्सन आणि नंबर याच्यानुसार सुद्धा क्रियापद येतं. सिंग्युलर असेल तर वेगळं क्रियापद येतं, प्लुरल असेल तर वेगळं क्रियापद येतं. म्हणून पर्सनचा अभ्यास देखील आपण केलेला आहे. त्याचबरोबर थर्ड पर्सन सिंग्युलर कर्ते कोणते असतात याचा अभ्यास येथे आपण केलेला आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर कर्ते जर आपल्याला कळले नाहीत मित्रो, तर आपल्याला प्रेझेंट टेन्समधील 3 टेन्सेस कळूच शकत नाहीत. म्हणून याचा अभ्यास आवश्यक आहे. यासोबतच आपण थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापदाला यस आणि यस लागतं हा नियम सांगतो. तर यस कधी लागतं आणि यस कधी लागतं हे आपल्याला कळण्याची गरज आहे. ते या टेन्समध्ये आपण शिकू. आणि यासोबतच V1 म्हणजे काय, V2 म्हणजे काय आणि V3 म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. चला आता आपण पुन्हा आपल्या सिंपल टेन्सेसकडे आलेलो आहोत. चला तर मग सुरुवातीला आपण अभ्यास करूया सिंपल पास्ट टेन्स. मित्रो, सिंपल पास्ट टेन्सला सर्वात अगोदर घेण्याचं कारण म्हणजे याचा टेन्स, याची रचना सगळ्यात सोपी आहे. यामध्ये फक्त मेन वर्ब असतं, ते भूतकाळी असतं म्हणजे V2 असतं. सब्जेक्ट त्यानंतर फक्त V2 आणि म्हणून हा सगळ्यात सोपा टेन्स आहे. पहा उदाहरणे, शी हेल्प्ड मी, दे हेल्प्ड मी, शी सॉ मी. पहा या ठिकाणी केवळ भूतकाळी क्रियापदे आलेली आहेत. एकाच शब्दाचं हे क्रियापद आहे किंवा फक्त मेन वर्ब आहे. म्हणजे सिंपल पास्ट टेन्समध्ये कोणताही करता आला तर आपण फक्त V2 वापरायचं आहे. आता या ठिकाणी आपण V2 घेतलेला आहे, शी हेल्प्ड मी, दे हेल्प्ड मी, परंतु या ठिकाणी सी सॉ मी घेतलेलं आहे. तर हे भूतकाळी क्रियापद आहे की नाही आपल्याला कळत नाही, कारण इथे क्रियापदाला ईडी लागलं आहे, पण इथे मात्र सॉ झालेलं आहे. तर मित्रो, अशी अनेक क्रियापदे आहेत ज्यांचा भूतकाळ किंवा ज्यांची V2 आणि V3 रूपे वेगळ्या पद्धतीने होतात. तर अशी किती क्रियापदे आहेत याचा सविस्तर अभ्यास तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. क्रियापदांची 3 रूपे म्हणजे प्रेझेंट टेन्सचं रूप, पास्ट टेन्सचं रूप आणि पास्ट पार्टिसिपलचं रूप. सी सॉ सीन, गो वेंट गॉन अशा प्रकारची किती क्रियापदे आहेत ही तुम्हाला या फाउंडेशनवरील व्हिडिओमध्ये मिळून जातील. तर हा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असेल आणि एंड स्क्रीनमध्ये सुद्धा दिलेला असेल किंवा चॅनलवरील
टेन्सेसच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन देखील तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रो, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का की सिंपल पास्ट टेन्समध्ये केवळ मेन व्हर्ब असतं आणि ते भूतकाळी असतं. कोणताही करता येऊ द्या. मग 3 वाक्यांची आपल्याला इथे गरज आहे का? तर नाही. फक्त एक वाक्य या ठिकाणी आपण घेतलं तरी चालतं. त्यावरून आपल्याला सिंपल पास्ट टेन्स येईल. तर मित्रो, आता तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स कळलाच असेल, कारण सब्जेक्ट आणि त्यानंतर केवळ V2 वापरलं की सिंपल पास्ट टेन्स तयार. तर मग याला एक लाईक करायला काहीच हरकत नाही. आणि आता तुमच्यासाठी एक छोटी ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. पहा, कोणताही करता वापरून सिंपल पास्ट टेन्सचे वाक्य तयार करा. कोणताही करता इथे तुम्ही लिहिला तरी काहीच फरक पडणार नाही. म्हणून कोणताही करता वापरा, एक वाक्य तयार करा आणि मित्रो कॉमेंट बॉक्समध्ये ते वाक्य लिहा. मी निश्चितच तुमचं वाक्य बरोबर आलं की नाही ते पाहिल. चला आता आपण सिंपल फ्युचर टेन्सकडे वळत आहोत. आता सिंपल फ्युचर टेन्सची रचना देखील अगदी सिंपल, अगदी साधी आहे. त्यामध्ये अगोदर विल येतं आणि त्यानंतर फक्त मेन व्हर्ब येतं. परंतु लक्षात ठेवा मित्रो, हे काळविरहित असतं. याच्यात कोणताही काळ नसतो. म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप या ठिकाणी असतं. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्युचर टेन्समध्ये क्रियापदात सुरुवातीला विल येते. कोणताही फ्युचर टेन्स असला की अगोदर विल दिसलं की तो फ्युचर टेन्स आहे, हे टिक मार्क करायचं. तर चला याची वाक्य पाहूया. शी विल हेल्प मी, दे विल हेल्प मी, अशी 2 वाक्य आपण घेतलेली आहेत. तर मित्रो, या ठिकाणी देखील कोणताही करता आला तरी विल आणि त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप वापरायचं, हीच रचना वापरायची. म्हणून या ठिकाणी सुद्धा 2 वाक्यांची गरज आहे का? तर नाही. फक्त एका वाक्यानेच तुम्ही सिंपल फ्युचर टेन्स शिकू शकाल. हे सुद्धा सोपं वाटलं का नाही? तर मग याला लाईक करा आणि ही ॲक्टिव्हिटी सोडवा. कोणताही करता वापरून सिंपल फ्युचर टेन्सचे वाक्य तयार करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये हे लिहा. आणि मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण इतक्याच सोप्या पद्धतीने आपण सर्व टेन्सेस पाहणार आहोत. चला आता आपण वळूया सिंपल प्रेझेंट टेन्सकडे. मित्रो, हा टेन्स जरा लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण या टेन्समध्ये काही नियम लागू होतात. तर मित्रो, सगळ्यात महत्त्वाचा हा टेन्स आहे. अर्ध्या लोकांना सिंपल प्रेझेंट टेन्स येत नाही. म्हणून इकडे आता जरा आणखीन लक्ष द्या. तर याची रचनासुद्धा साधीच आहे, फक्त मेन व्हर्ब याच्यामध्ये सुद्धा असतं. मग तुम्ही म्हणाल, हा लक्षात ठेवण्याची गरज का आहे? हे मेन व्हर्ब वर्तमानकाळी असतं. पण लक्षात ठेवण्याचं कारण काय आहे? कारण याच्यात 2 प्रकारच्या रचना येतात. त्या 2 रचना कोणत्या आहेत? अगोदर आपण वाक्य पाहूया आणि त्यानंतर पाहूया. शी हेल्प्स द नीडी, राम हेल्प्स मी, आय हेल्प द नीडी, यू हेल्प द नीडी, दे हेल्प द नीडी. पहा, अशा प्रकारे आपण या ठिकाणी वाक्यांचे 2 ग्रुप केलेले आहेत. शी हेल्प्स द नीडी, राम हेल्प्स मी, आय हेल्प द नीडी, यू हेल्प द नीडी, दे हेल्प मी. पहा, या ठिकाणी क्रियापदाला यस आलेलं आहे आणि या ठिकाणी क्रियापदाला यस आलेलं नाही. याच त्या 2 रचना आहेत ज्या मित्र हो कर्त्यानुसार येतात. लक्षात ठेवा, टेन्सनुसार येत नाहीत ह्या, तर कर्त्यानुसार येतात. कर्त्याचे 2 गट सिंपल टेन्समध्ये वापरण्यात येतात. तर पहिला गट कोणता आहे? थर्ड पर्सन सिंग्युलरचा गट. यामध्ये ही, शी, इट, राम, टेबल हे कर्ते येतात. तर ही, शी, इट हे प्रोनाउन्स आहेत. राम हे प्रॉपर नाऊन आहे. कोणतंही प्रॉपर नाऊन येईल. रामच्या ठिकाणी रमेश येईल, विनोद येईल, रवी येईल आणि टेबल हे कॉमन नाऊन आहे. कोणतंही कॉमन नाऊन, परंतु सिंग्युलर कॉमन नाऊन. टेबलच्या ठिकाणी स्टेशन येईल, पेन येईल, बुक येईल, कोणतंही कॉमन नाऊन येईल. तर मित्रो, हे जर कर्ते आले आणि सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर क्रियापदाला यस लावावं लागतं. आणि दुसरा गट कोणता आहे? इतर कर्त्यांचा. इतर कर्त्यांमध्ये आय, यू, दे हे कर्ते आहेत. म्हणजे हे थर्ड पर्सन सिंग्युलर सोडून सगळे कर्ते, यामध्ये प्लुरल कर्ते विशेष करून येतात. तर अशा प्रकारे हे 2 गट सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कार्यरत असतात. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कर्त्यानुसार अशा प्रकारे 2 क्रियापदे येतात. तर मित्र, हे पर्सन्स नेमके कोणते आहेत? पहा, फर्स्ट पर्सनमध्ये आय, वी आहे. सेकंड पर्सनमध्ये यू आहे. थर्ड पर्सनमध्ये ही, शी, इट, राम, टेबल आणि दे आहे.
परंतु आपल्याला थर्ड पर्सन सिंग्युलरचा नियम सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरायचा आहे. यामध्ये फक्त हे इतकेच कर्ते येतात आणि बाकीचे हे राहिलेले कर्ते आहेत का यांचा दुसरा ग्रुप तयार होतो. आणि नंबरमध्ये एक आणि अनेक, या ठिकाणी हा एक नंबर आहे का नाही, सिंग्युलर आहे, आणि दे हे अनेक नंबर आहे, प्लुरल आहे. परंतु तुम्हाला फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर लक्षात ठेवायचं आहे आणि इतर कर्ते, कारण याच्यामध्ये आय आहे, हे सिंग्युलर आहे, तर हे आय कन्फ्यूज करतं. म्हणून थर्ड पर्सन सिंग्युलरचा नियम तेवढा लक्षात ठेवा. आणि मित्रो, या पर्सनचा सविस्तर अभ्यास या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ अवश्य पहा. चला आपल्या टेन्सेसकडे आता पुन्हा आपण आलेलो आहोत. तर थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये काय होतं मित्रो, कर्त्यांसोबत क्रियापदाला यस किंवा ईएस लागते. पहा, ही हेल्प्स, राम हेल्प्स असं झालेलं आहे. तर इतर कर्त्यासोबत क्रियापदाला यस आणि ईएस लागत नाही. पहा, या ठिकाणी आय हेल्प, यू हेल्प, दे हेल्प असंच झालेलं आहे. तर या ठिकाणी यस किंवा ईएस लागतं, परंतु आपण तर फक्त यसच घेतले. मग ईएस कधी लागतं, तर हे वाक्य पहा, शी गोज टू स्कूल रेग्युलरली. पहा मित्रो, या ठिकाणी गोला ईएस लागलेलं आहे. तर हेल्पला यस का लागलं, गोला ईएस का लागलं, याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल मित्रो, म्हणून हा व्हिडिओ निश्चित पहा. तर अशा प्रकारे मित्रो, आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये पाहिलं की फक्त मेन वर्ब असतं आणि क्रियापदाची दोन रूपे असतात. थर्ड पर्सन सिंग्युलरसोबत येणारं यस लागणारं क्रियापद आणि इतर कर्त्यासोबत येणारं यस न लागणारं क्रियापद. म्हणून या ठिकाणी सुद्धा केवळ दोनच वाक्य आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे. ते म्हणजे एक वाक्य ज्यामध्ये क्रियापदाला यस लागलेलं असतं आणि दुसरं वाक्य ज्यामध्ये क्रियापदाला यस लागलेलं नसतं. म्हणून पहा, दोन वाक्यांच्या मदतीने तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स शिकू शकता. मित्रो, हा थर्ड पर्सन सिंग्युलरचा नियम चांगला लक्षात ठेवा, कारण हा नुसत्या सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच लागू होतो असं नाही, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये देखील लागू होतो. म्हणून चला आता आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या रचनेकडे आलेलो आहोत. पहा, परफेक्ट टेन्सेस एकूण 3 आहेत मित्रो. कोणकोणते 3 आहेत ते आपण पाहणारच आहोत, परंतु परफेक्ट टेन्सची रचना, स्ट्रक्चर अगोदर आपण पाहूया. पहा, हॅवचे रूप प्लस V3 हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा, कारण या स्ट्रक्चरच्या मदतीने हे तिन्ही टेन्सेस तुम्हाला तयार करता येणार आहेत. तर हे कोणकोणते 3 टेन्स आहेत पहा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना काय आहे, हॅज किंवा हॅव प्लस V3 यामध्ये येते. पहा, शी हॅज रिटन अ लेटर. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये काय येतं, हॅड प्लस V3, सी हॅड रिटन अ लेटर. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये काय येतं, विल येतं फ्युचरमध्ये अगोदर, त्यानंतर हॅव प्लस V3, शी विल हॅव रिटन अ लेटर. अशा प्रकारे आपण ढोबळ मनाने या 3 टेन्सच्या रचनांचा आढावा घेतलेला आहे. चला आता आपण पाहूया प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना कशी असते, हॅज किंवा हॅव प्लस V3. मित्रो, हॅज कधी येतं आणि हॅव कधी येतं, तर हे तशाच प्रकारे येतं जशा प्रकारे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये यस आणि ईएस क्रियापदाला लागलेलं असतं किंवा लागलेलं नसतं. म्हणजे या ठिकाणी देखील कर्त्याचे 2 गट आहेत, आहे की नाही. कोणकोणते 2 गट, अगोदर आपण वाक्य पाहूया, नंतर हे गट पाहूया. शी हॅज रिटन अ लेटर, राम हॅज रिटन अ लेटर, आय हॅव रिटन अ लेटर, यू हॅव रिटन अ लेटर. पहा, या ठिकाणी हॅज रिटन आलेलं आहे, दे हॅव रिटन अ लेटर, आणि या ठिकाणी हॅव रिटन आलेलं आहे. असं का होतं, तर याचं कारण म्हणजे कर्त्याचे हे 2 गट, आणि या 2 गटांमुळे 2 रचना येतात. तर पहिली रचना काय आहे, हॅज प्लस V3. ही कशासोबत येते, थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्यासोबत येते. ते कर्ते कोणते आहेत, ही, शी, इट, राम, टेबल. पहा, या ठिकाणी शी आहे, राम आहे, टेबलमध्ये कोणतंही कॉमन नाऊन येईल, आहे की नाही. तर दुसरी रचना काय आहे, हॅव प्लस V3. ही येते इतर कर्त्यांसोबत, जसे आय, यू, दे. तर अशा प्रकारे मित्रो, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सुद्धा कर्त्याचे 2 गट असल्यामुळे क्रियापदाच्या 2 रचना येतात. तर मित्रो, आपण हॅव तर पाहिलं, पण हे V3 काय आहे, तर V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप, जसं राईट, रोट, रिटन.
गो, वेंट, गॉन. तर मित्र हो, सर्वच क्रियापदाची 3 रूपे अशा पद्धतीने होत नाहीत. काही क्रियापदे असे आहेत ज्याचा पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल केवळ ईडी लागून होतं. तर पहा, आपण क्रियापदाची यादी या ठिकाणी घेतलेली आहे. पहा, या ठिकाणी प्रेझेंट टेन्सची रूपे घेतलेली आहेत, या ठिकाणी पास्ट टेन्सची रूपे घेतलेली आहेत आणि या ठिकाणी पास्ट पार्टिसिपलची रूपे घेतलेली आहेत. पहा, प्ले, प्लेड, प्लेड, हेल्प, हेल्प्ड, हेल्प्ड. पहा, या ठिकाणी पास्ट टेन्सचं रूप आणि पास्ट पार्टिसिपलच्या रूपामध्ये ईडी आलेला आहे. परंतु सी, सॉ, सीन, गो, वेंट, गॉन, राईट, रोट, रिटन, ईट, एट, इटन, हाईड, हिड, हिडन, स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट. पहा, या क्रियापदांची ही 2 रूपे वेगवेगळी आलेली आहेत. या सर्व क्रियापदांना इर्रेग्युलर व्हर्ब्स म्हणतात. अनियमित पद्धतीने पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल होणारी क्रियापदे म्हणजे इर्रेग्युलर व्हर्ब्स आणि ही आहेत नियमित क्रियापदे म्हणजे रेग्युलर व्हर्ब्स. तर मित्रो, ही सगळी यादी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. हे आपण डिटेलमध्ये पाहणार नाहीत तरीसुद्धा मित्रो पहा, या ठिकाणी रीड, रेड, रेड तिन्ही सारखीच रूपे दिसतात, परंतु उच्चार मात्र या ठिकाणी मी रेड, रेड कलर आहे ना, तर असा करतोय. या ठिकाणी पहा, बिकम, बिकेम आणि बिकम, V3 हे बिकम आलेलं आहे. या ठिकाणी पहा, कट, 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 शट, 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 दोन्ही रूपे म्हणजे पास्ट टेन्सचं रूप आणि पास्ट पार्टिसिपलचं रूप सारखीच आहेत. तर तुम्हाला क्रियापदाची ही 3 रूपे कळल्याशिवाय टेन्स चांगल्या पद्धतीने कळूच शकणार नाही. म्हणून मित्रो, हा व्हिडिओ अवश्य पहा. हा फाउंडेशनचा व्हिडिओ आहे. टेन्सचं फाउंडेशन म्हणजे हे 5 नियम शिकल्याशिवाय टेन्स येणार नाही यासाठी तयार केलेला हा व्हिडिओ आहे. चला आता आपल्या टेन्सेसकडे आपण पुन्हा वापस आलेलो आहोत. या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलं की 2 रचना आहेत, आहे की नाही. मग 2 रचनाच असतील तर 2च वाक्य या ठिकाणी आपल्याला शिल्लक ठेवण्याची गरज आहे. म्हणजे हॅज असलेलं एक वाक्य आणि हॅव असलेलं एक वाक्य म्हणजे 2च वाक्याच्या मदतीने आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्ससुद्धा शिकू शकतो. मित्र हो, आता हे तुम्हाला कळलं असेल. मग तुमच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर करता वापरून प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे एक वाक्य तयार करा. मित्र, थर्ड पर्सन सिंग्युलर करते म्हणजे हे करते लक्षात राहू द्या. याच्यापैकी एक वापरायचा आहे. याचा परिणाम काय होतो तर या वाक्यात दिला आहे क्रियापदाचं कोणतं रूप येतं. तर अशा प्रकारे क्रियापदाचं हॅज वापरायचं की हॅव वापरायचं ते पहा आणि एक वाक्य कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. मी ते अवश्य पाहिजे. चला आता पुढील टेन्सकडे आपण वळत आहोत, तो म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. मित्रो, अतिशय सोपा टेन्स आहे. पहा, याची रचना आहे फक्त हॅड प्लस V3. आय हॅड रिटन अ लेटर, यू हॅड रिटन अ लेटर, दे हॅड रिटन अ लेटर, ही हॅड रिटन अ लेटर. पहा, 4ही कर्त्यांसोबत हॅड रिटनच आलेला आहे, तीच रचना. मग या ठिकाणी 4 कर्ते वापरण्याची गरज नाही, कारण रचना तर काहीच बदलली नाही. म्हणून कोणताही करता आला तरी हॅड आणि V3 अशीच रचना येणार आहे. मग इतके वाक्य आपल्याला या ठिकाणी शिकण्याची गरज नाही, केवळ एक वाक्यच आपण या ठिकाणी शिकण्याची गरज आहे. किती सोपा आहे पहा. पास्ट परफेक्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्ससुद्धा सोपा आहे, त्यामध्ये एकच क्रियापद येतं. पास्ट परफेक्ट टेन्ससुद्धा सोपा आहे कारण या ठिकाणी देखील एकच रचना येते. तर आता तुम्हाला पुन्हा ॲक्टिव्हिटी आहे. कोणताही करता वापरून पास्ट परफेक्ट टेन्सचं तुम्ही एक वाक्य करायचं आहे. चला आता आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचा अभ्यास करूया. मित्र, फ्युचर टेन्ससुद्धा खूपच सोपा आहे. पहा, यामध्ये विल आणि त्यानंतर हॅव आणि V3 येतं. फ्युचर टेन्स म्हटलं की विल येतं, म्हणून हे एक्स्ट्रा आहे. आणि बाकी रचना हॅव प्लस V3 तशीच आहे. म्हणजे हॅवचं रूप प्लस V3 अशी रचना आपण पाहिली होती ना. तर आय विल हॅव रिटन अ लेटर, यू विल हॅव रिटन अ लेटर, दे विल हॅव रिटन अ लेटर, ही विल हॅव रिटन अ लेटर. अशा प्रकारे आपण वाक्य घेतलेले आहेत. कोणताही करता आला तरी विल हॅव आणि V3 अशीच रचना आलेली आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा इतके 4 वाक्य आपल्याला शिकण्याची गरज नाही. एका वाक्याच्या मदतीनेच आपण सिंपल फ्युचर टेन्स शिकू शकतो. विल हॅव वापरायचं, त्यानंतर V3 वापरायचं. लक्षात ठेवा, किती सोपे टेन्सेस आहेत पहा. आणि हे सगळं या स्ट्रक्चर मुळे होत आहे. आपण उपकाळानुसार हे टेन्सेस शिकत आहोत. चला आता पुढील स्ट्रक्चर म्हणजे कंटिन्युअस स्ट्रक्चर म्हणजेच कंटिन्युअस टेन्सेस आपण पाहत आहोत.
तर याची रचना काय आहे? टू बीचे रूप प्लस आय एन जी लागलेले क्रियापद. आता मित्र या ठिकाणी टू बीचे रूप असं आपण लिहिलं आहे. टू बीचं रूप थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, ते तुम्हाला लवकरच कळेल. चला अगोदर संपूर्ण टेन्सेस लिहूयात. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये काय असतं? ॲम किंवा इज किंवा आर आणि त्यानंतर आय एन जी लागलेलं क्रियापद असतं. पहा याचं वाक्य, आय ॲम रायटिंग अ लेटर. आय सोबत ॲम आलेलं आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये काय असतं? वाज किंवा वेअर आणि आय एन जी लागलेलं क्रियापद. शी वॉज रायटिंग अ लेटर. पहा या ठिकाणी वाज घेतलं आहे, त्यानंतर आय एन जी लागलेलं क्रियापद आपण घेतलेलं आहे. फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये अगोदर विल येईल, आहे की नाही? विल बी आणि आय एन जी लागलेलं क्रियापद. पहा या ठिकाणी बी येतं, कारण विल नंतर काळविरहित क्रियापद असतं. विल बी इतकंच लक्षात ठेवा आणि नंतर आय एन जी लागलेलं क्रियापद. शी विल बी रायटिंग अ लेटर. पहा या ठिकाणी विल बी आलं आहे आणि त्यानंतर आय एन जी लागलेलं क्रियापद आलेलं आहे. तर मित्र तुम्ही म्हणाल, पहा या ठिकाणी बी आलं आहे, या ठिकाणी ॲम आलं आहे, या ठिकाणी इज आलं आहे, या ठिकाणी आर आलं आहे, या ठिकाणी वाज आलं आहे, या ठिकाणी वेअर आलं आहे. हे शब्द कुठून आलेत असं तुम्ही म्हणाल, परंतु काहीही घाबरून जाऊ नका, कारण हॅवची जशी रूपे आहेत ना, हॅव, हॅज, हॅड, विल हॅव, वेगवेगळ्या काळातली, हॅवचं हे रूप आहे प्रेझेंट टेन्समधलं, हे सुद्धा प्रेझेंट टेन्समधलं थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्यासोबत येणारं, हे पास्ट टेन्समधलं, हे फ्युचर टेन्समधलं. तशीच बीची देखील रूपे आहेत. पहा मूळ क्रियापद आहे बी आणि त्याचं प्रेझेंट टेन्समधली रूपे आहेत ॲम, इज, आर. म्हणजे हे आयसोबत येईल, हे थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्यासोबत येईल आणि आर प्लुरलसोबत येईल. त्यासोबत वाज आणि वेअर ही भूतकाळी रूपे आहेत. सिंग्युलरसोबत वाज आणि प्लुरलसोबत वेअर आणि विल बी हे भविष्यकाळी रूप आहे. म्हणून या ठिकाणी हे शब्द आलेले आहेत, म्हणून गोंधळून जाऊ नका. ही बीची रूपे आहेत, कारण कंटिन्युअस टेन्सची रचनाच आहे टू बीचे रूप आणि त्यानंतर आय एन जी लागलेले क्रियापद. तर काळानुसार टू बीचे रूप येते लक्षात ठेवा. वर्तमान काळासाठी ॲम, इज, आर, भूतकाळासाठी वाज, वेअर आणि भविष्यकाळासाठी विल बी. इतकंच लक्षात ठेवा. मित्रो व्हिडिओ पॉज करून हे तुम्ही लिहून घेऊ शकता, कारण टू बीची रूपे तुम्हाला कन्फ्यूज करत असतील तर हे सगळं तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. चला आता आपण एका एका काळाचा अभ्यास करूया. प्रथम आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स खूप सोपं आहे मित्रो. ॲम, इज, आर प्लस आय एन जी लागलेलं क्रियापद आपल्याला वापरायचं आहे. पहा एक्झाम्पल, ॲम रायटिंग अ लेटर. पहा आय सोबत ॲम येते. ही इज रायटिंग अ लेटर. सिंग्युलर कर्त्यासोबत इज येते. दे आर रायटिंग अ लेटर. प्लुरल कर्त्यासोबत आर येते. इतकंच लक्षात ठेवायचं. आय सोबत ॲम, ही सोबत किंवा सिंग्युलर कर्त्यासोबत इज आणि प्लुरल कर्त्यासोबत आर येते. आणि त्यानंतर आय एन जी लागलेलं क्रियापद. या दोन गोष्टी या ठिकाणी पाहायच्या, म्हणजे ॲम, इज, आर टू बीचं रूप आणि आय एन जी लागलेलं क्रियापद. चला आता पुढील टेन्स पाहूया, पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्सचे मित्र हो दोनच रूप आहेत, वाज किंवा वेअर आणि आय एन जी लागलेले क्रियापद. ही वॉज रायटिंग अ लेटर. दे वेअर रायटिंग अ लेटर. मित्रो पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये देखील कर्त्याचे दोन गट होतात. सिंग्युलर कर्त्याचा एक गट आणि प्लुरल कर्त्याचा एक गट. सिंग्युलर सब्जेक्टसोबत वाज आणि त्यानंतर आय एन जी लागलेलं क्रियापद वापरण्यात येतं, तर प्लुरल कर्त्यासोबत वेअर आणि त्यानंतर आय एन जी लागलेलं क्रियापद वापरण्यात येतं. तर काय होतं, सिंग्युलर कर्त्यासोबत वाज येतं आणि प्लुरल कर्त्यासोबत वेअर येतं आणि त्यानंतर आय एन जी लागलेलं क्रियापद. तर मित्र तुमच्यासाठी एक कृती आहे, सिंग्युलर कर्ता वापरून पास्ट कंटिन्युअस टेन्सचं एक वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे. तर सिंग्युलर कर्ते कोणकोणते आहेत पहा. या ठिकाणी तुम्ही आय वापरून देखील वाक्य तयार करू शकता. आय सोबत वॉज येऊ शकतं, परंतु मित्र लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला आय एन जी लागलेलं क्रियापद वापरायचं आहे. नाहीतर आय एन जी नसलेलं क्रियापद वापरलं तुम्ही तर तुमचं वाक्य चूक होईल. तर सिंग्युलर कर्ते कोणकोणते आहेत पहा. ही, शी, इट, राम, टेबल, रवी, तुमचं नाव देखील तुम्ही वापरू शकता. चला आता फ्युचर कंटिन्युअस टेन्सकडे आपण आलेलो आहोत. तर मित्रो फ्युचर टेन्सची रचना ही सर्वात सोपी रचना असते. तर पहा विल बी आणि त्यानंतर आय एन जी लागलेलं क्रियापद अशी
फ्युचर कंटिन्युअस टेन्सची रचना आहे, ही विल बी रायटिंग अ लेटर, दे विल बी रायटिंग अ लेटर. अशा प्रकारे कोणताही करता असला तरी विल बी रायटिंग वापरायचं आहे. मग कोणताही करता असला आणि हीच रचना वापरायची असेल तर इतक्या वाक्यांची गरज आहे का? नाही, फक्त एका वाक्याच्या मदतीनेच तुम्ही फ्युचर कंटिन्युअस टेन्स शिकू शकता. विल बी रायटिंग वापरायचं. या ठिकाणी करता कोणताही असो, दे असो की यू असो की वी असो, कोणताही करता आला तरी विल बी रायटिंग वापरायचं. चला आता आपण वळूया सगळ्यात मोठ्या रचनेकडे. मित्रो पहा, परफेक्ट कंटिन्युअस स्ट्रक्चर. हे कशाचं आहे? परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेसचं आहे. मित्रो हो, या टेन्सेसमध्ये परफेक्ट टेन्ससुद्धा आहे आणि कंटिन्युअस टेन्ससुद्धा आहे. म्हणून याची रचना अगोदर आपण पाहूया. हॅव बीनचे रूप प्लस आय एन जी लागलेलं क्रियापद यामध्ये येतं. आता तुम्ही म्हणाल दोन्ही टेन्सच्या रचना याच्यामध्ये कुठे आहेत? तर पहा, परफेक्ट टेन्सची रचना आहे हॅवचे रूप आणि त्यानंतर V3 आहे की नाही. तर बीचं V3 झालेलं आहे या ठिकाणी बिन, आणि हॅव अगोदर आलेलं आहे म्हणजे परफेक्ट टेन्सची रचना पूर्ण झाली. आता कंटिन्युअस टेन्सची रचना काय आहे? टू बीचे रूप आणि आय एन जी लागलेलं क्रियापद. तर आय एन जी लागलेलं क्रियापद इथं आपण घेतलंच. तर टू बीच्या रूपामध्ये पहा, हेच टू बीचं रूप आहे ना, बिन. म्हणून अशा प्रकारे कंटिन्युअस टेन्समध्ये या दोन गोष्टी आहेत आणि परफेक्ट टेन्समध्ये या दोन गोष्टी आहेत. टू बीचं रूपच दोन्ही काळासाठी वापरलेलं आहे. चला आता हे कोणकोणते टेन्स आहेत ते पाहूया. अगोदर आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये पहा, हॅव किंवा हॅज बीन येतं आणि त्यानंतर आय एन जी लागलेलं क्रियापद. तर याचं उदाहरण पहा, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. पहा, आयसोबत हॅव बीन आलेलं आहे, त्यानंतर आय एन जी लागलेलं क्रियापद. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअसची रचना पहा, हॅड बीन प्लस आय एन जी लागलेलं क्रियापद. सी हॅड बीन रायटिंग अ लेटर. पहा, या ठिकाणी हॅड बीन आलं आहे आणि त्यानंतर आय एन जी लागलेलं क्रियापद. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसची रचना काय आहे? विल हॅव बीन. 3 शब्द येतात या ठिकाणी आणि त्यानंतर आय एन जी लागलेलं क्रियापद. शी विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. विल हॅव बीन आणि त्यानंतर आय एन जी लागलेलं क्रियापद आलेलं आहे. तर मित्रो आता आपण पाहूया प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर याची रचना काय आहे? हॅव किंवा हॅज बीन आणि आय एन जी लागलेलं क्रियापद. मित्रो या ठिकाणी देखील कर्त्याचे 2 गट आपल्याला वापरावे लागतात. ते 2 गट म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलरचा एक गट आणि अदर सब्जेक्टचा एक गट. चला आता याचे वाक्य पाहूयात. शी हॅज बीन रायटिंग अ लेटर. राम हॅज बीन रायटिंग अ लेटर. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. दे हॅव बीन रायटिंग अ लेटर. पहा मित्रो, या ठिकाणी देखील आपण 2 गट केलेले आहेत वाक्यांचे. कशामुळे? कारण या ठिकाणी देखील कर्त्यांचे 2 गट पडतात आणि या 2 गटांनुसार या टेन्सच्या 2 रचना येतात. पहिली रचना आहे हॅज बीन प्लस आय एन जी लागलेले क्रियापद. हे कशासोबत येतं? तर थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्यांसोबत ही रचना येते. हे आहेत थर्ड पर्सन सिंग्युलर कर्ते. हे कर्ते चांगले लक्षात ठेवा, कारण प्रेझेंट टेन्समध्ये याचा सतत तुम्हाला उपयोग होणार आहे. तर दुसरी रचना काय आहे? हॅव बीन प्लस आय एन जी लागलेलं क्रियापद. हे येतं इतर कर्त्यांसोबत. अशा प्रकारे 2 गट कर्त्यांचे पडल्यामुळे 2 रचना या काळामध्ये वापरण्यात येतात. म्हणून 2च वाक्य आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्यासोबत येणारं एक वाक्य आणि इतर कर्त्यांसोबत येणारं एक वाक्य, म्हणजे 2 वाक्यांच्या मदतीने प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण शिकू शकतो. चला आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना पाहूया. मित्रो अतिशय सोपी रचना आहे. हॅड बीन प्लस आय एन जी लागलेलं क्रियापद यामध्ये येतं. आय हॅड बीन रायटिंग अ लेटर. दे हॅड बीन रायटिंग अ लेटर. कोणताही करता असला तर हॅड बीनच वापरायचं. म्हणून या ठिकाणी एकच वाक्य शिकण्याची गरज आहे, आय हॅड बीन रायटिंग अ लेटर. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सिंपल पास्ट टेन्स सारखाच सोपा आहे. चला आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण वापरूया. हा टेन्स देखील तितकाच सोपा आहे. विल हॅव बीन त्यानंतर आय एन जी लागलेलं क्रियापद. आय विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. दे विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. म्हणून इथे कोणताही करता आला तर विल हॅव बीन रायटिंग हीच रचना वापरायची. म्हणून एकच वाक्य आपण घेतलं तरी चालतं. आय असू द्या, वी असू द्या, यू असू द्या, कोणताही करता असू द्या, विल हॅव बीन वापरायचं. आता मित्र हो, फ्युचर टेन्सच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची सूचना मी या ठिकाणी देतो आहे.
ती सूचना म्हणजे पहा, ओल्ड इंग्लिशमध्ये आय आणि वी सोबत शाल वापरत असत आणि आता मॉडर्न इंग्लिशमध्ये सर्वच कर्त्यांसोबत टेन्ससाठी विलच वापरतात. शालचा वापर अजूनही ऑफर, क्वेश्चन्स, रिक्वेस्टमध्ये आहे, परंतु तो मॉडल ऑक्झिलरी म्हणून आहे. म्हणून टेन्सेससाठी विलचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतोय, हे लक्षात ठेवा. आणि आता मित्रो, सर्वच्या सर्व काळांच्या उपयोगाचा एक फास्ट आढावा आपण घेऊया. सिंपल प्रेझेंट टेन्स हा वर्तमान अवस्था किंवा सवय दर्शवितो. आय ॲम अ टीचर, आय गेट अप ॲट 4 o'clock. सिंपल पास्ट टेन्स क्रिया भूतकाळात पूर्ण झाली हे सांगतो. आय हेल्प्ड यू यस्टरडे. सिंपल फ्युचर टेन्स क्रिया भविष्यकाळात घडेल हे सांगतो. शी विल कम टुमॉरो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स क्रिया सध्या चालू असल्यास वापरतात. आय ॲम टीचिंग यू. पास्ट कंटिन्युअस टेन्स भूतकाळात एखाद्या वेळी क्रिया चालू होती हे सांगतो. शी वॉज सिंगिंग व्हेन आय व्हिजिटेड हर. फ्युचर कंटिन्युअस टेन्स भविष्यकाळात क्रिया चालू असेल हे सांगतो. शी विल बी सिंगिंग दिस टाईम टुमॉरो. प्रेझेंट परफेक्ट टेन्स क्रिया पूर्ण झाली आहे व परिणाम दिसतोय हे सांगतो. आय हॅव ब्रोकन दिस ग्लास. पास्ट परफेक्ट टेन्स भूतकाळातील दुसऱ्या क्रियेपूर्वी क्रिया पूर्ण झाली हे सांगतो. द थीफ हॅड इस्केप्ड बिफोर द पोलीस अराइव्ड. पहा, पोलीस अराइव्हची भूतकाळातील एक कृती आहे, त्याच्या अगोदर द थीफ हॅड इस्केप्ड ही कृती घडते. फ्युचर परफेक्ट टेन्स भविष्यकाळातील वेळेपूर्वी क्रिया पूर्ण झालेली असेल हे सांगतो. शी विल हॅव कम्प्लिटेड दिस बाय टुमॉरो. टुमॉरोची एक वेळ आहे आणि कम्प्लिशनची भविष्यकालीन दुसरी वेळ आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काही काळापासून क्रिया चालू आहे हे सांगतो. द बेबी हॅज बीन क्राईंग फॉर 2 hours. 2 घंट्यापासून क्रिया सुरूच आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स भूतकाळात काही काळ क्रिया चालू होती हे सांगतो. दे हॅड बीन सिंगिंग फॉर 2 hours. 4 घंटेपर्यंत भूतकाळात कृती सुरू होती हे सांगतो. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स भविष्यकाळात काही काळ क्रिया चालू असेल हे सांगतो. आय विल हॅव बीन रीडिंग दिस बुक फॉर 2 days. 2 दिवसपर्यंत क्रिया सुरू असेल असं सांगतो. मित्रो, काळाच्या या उपयोगानंतर अगदी 5च सेकंदामध्ये काळ कसा ओळखायचा याची ट्रिक तुम्हाला मी देत आहे. हेल्पिंग व्हर्बवरून मुख्य काळ ओळखावा. V1 असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे V1 हे एकटेच असते. V2 असेल तर सिंपल पास्ट टेन्स, V2 देखील एकटेच असते. हॅव प्लस V3 असेल तर परफेक्ट टेन्स असतो. बी प्लस मुख्य क्रियापदाला ING असेल तर कंटिन्युअस टेन्स असतो. हॅव बीन प्लस मुख्य क्रियापदाला ING असेल तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. विल असेल तर फ्युचर टेन्स असतो. अशा प्रकारे हेल्पिंग वर्ब ओळखा, स्ट्रक्चर ओळखा आणि त्याच्यामुळे तुम्हाला काळ समजेल. तर मित्रो, आता आपण या व्हिडिओमध्ये नेमके काय शिकलो याचा आढावा घेऊया. क्रियापदांच्या 4 रचना आपण शिकलेलो आहोत. या त्या 4 रचना आहेत. V1, V2, विल प्लस V सिंपल टेन्सेसची रचना आहे. हॅव प्लस V3 परफेक्ट टेन्सची रचना आहे. बीचे रूप प्लस ING लागलेले क्रियापद ही कंटिन्युअस टेन्सची रचना आहे. हॅव बीन प्लस ING लागलेले क्रियापद परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना आहे. यासोबत कर्त्याचे 4 गट देखील आपण शिकलो. थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्याचा एक गट, याच्या विरुद्ध आहे अदर सब्जेक्ट्स. त्याचबरोबर सिंग्युलर म्हणजे एकवचनी कर्त्यांचा गट आणि प्लुरल कर्त्यांचा गट. मित्रो, अगदी 18 वाक्यामध्येच आपण सर्वच्या सर्व 12 काळ शिकलेलो आहोत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, या काळांचा सराव केल्याशिवाय तुम्हाला हे काळ समजणार नाहीत. म्हणूनच याच काळांच्या सरावासाठी एक प्रॅक्टिस व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. तो व्हिडिओ या ठिकाणी दिलेला आहे. हा व्हिडिओ अवश्य पहा आणि टेन्सेसच्या संपूर्ण सिरीजचा अभ्यास करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण काळ ओळखणार आहोत. त्यासोबतच एका काळातून वाक्य दुसऱ्या काळामध्ये बदलविणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय ही सिरीज पूर्णच होऊ शकत नाही. मित्रो, इंग्लिश आणि मराठीच्या अभ्यासासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, डिग्री एक्झाम, बोर्ड एक्झाम सर्व एक्झामचा अभ्यास आपण करत असतो. भेटूया टेन्सेसची वाक्य सोडवलेल्या त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.